त्याची स्थापना 1652 साली झाली. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं 365 वर्ष होऊन गेली. आणि हे चर्च गोव्याच्या अंडर होतं अगोदर, आणि 1961 सालापर्यंत गोव्याच्या अंडर होतं. आणि गोव्याचे सगळे धर्मगुरू येऊन इथे जे आपल्या ख्रिस्ती बांधवांना जे प्रार्थना द्या, संस्कार द्या वगैरे सगळं काम ते करायचे. त्याच्यानंतर 1961च्या नंतर ते महाराष्ट्रात याच्यामध्ये आलं आणि पुण्याच्या डायसिसच्या अंडर आलं. म्हणजे पुणा डायसिस त्यावेळेला होती, आणि पुणा ते सफागड डायसिस ऑफ बॉम्बे होती, मुंबई आता होती. त्याच्यानंतर 2005 सालामध्ये ही डायसिस सेपरेट झाली पुण्यापासून. त्याच्यामध्ये 3 जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर, 3 जिल्हे. या 3 जिल्ह्याचे एक धर्मप्रांत झाला, आणि तो धर्मप्रांताचा प्रथम बिशप, ज्याला आपण म्हणतो बिशप महागुरू, त्यांचं नाव बिशप ऑल्विन बरेट. पहिलं त्यांना मान भेटला बिशप होण्याचं. ते चालू झालं 2005 ते ऑलमोस्ट आतापर्यंत हे सिंधुदुर्ग धर्मप्रांत झालं. आणि हल्ली आता नवीन आमचे धर्मगुरू झालेले, आपले महाधर्मगुरू, आताच फादर फेलिक्सांनी तुम्हाला त्यांची माहिती दिली. त्यांचं अग्नेलो पिनेरो, त्यांचं तारीख आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. 16 एप्रिल 2026 साल, असं हे थोडक्यात माहिती. हे चर्च पूर्वीपासून आम्हाला बांधायचं होतं, परंतु थोडं लिटिगेशन प्रॉब्लेम होते. सगळे सॉल्व्ह करून आम्ही परमिशन घेऊन मंत्रालयामध्ये सगळं पूर्ण केलं, आणि गेले 2 वर्ष परमिशन घेण्यासाठीच गेली. आणि आता हे माझं 5वं वर्ष, 3 वर्ष बांधण्यासाठी गेलं. म्हणजे ऑलमोस्ट 5 वर्ष लागली आहे इमारत बांधण्यासाठी, आणि ते पूर्ण करून आता त्याचं फळ खाण्याचं आपल्याला काय म्हणतो त्याची वेळ आलेली आहे. आणि ते त्याचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन सोहळा एकदम ऐतिहासिक होणार, आणि तो म्हणजे एकदम दबायचा. जसं फादर लोकांनी सांगितलं तसं सगळ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका सगळे लोक आपले येणार आहेत, आणि चांगल्या पद्धतीने तो होईल. आणि एक स्मरणात राहणारा असा हा अवकाळ राहणार आहे. हे चर्च बांधण्यासाठी आपल्या लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले. सावंतवाडी म्हणा, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, पण लोकल लोकांनी जास्त सहभाग घेतला. हे निधी एकत्र करण्यासाठी पण त्यांनी जास्त सहकार्य केलं. काहीतरी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही स्ट्रॅटेजी केली की बाबा देवासाठी तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे, एक पगार द्यायचं असं ठरलं, आणि प्रत्येकाने तसं केलं. स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी दिलं. आणि पूर्ण इतकी वास्तू उभे राहण्याचं इतकं सोपं कार्य नव्हतं. ज्यावेळेला मी घेतलं त्यावेळी माझ्या हातामध्ये फक्त 32 लाख होते, आणि हे आता 12 ते 15 करोडापर्यंत बजेट पोचलेलं आहे. हे पूर्ण झालं. हे देवाची सगळी योजना होती, व्हायचं होतं, तो वेळ होता, आणि त्यावेळीप्रमाणे ते झालं, आणि आता त्याचं सोहळा होणार आहे. परवानगी मिळण्यासाठी जे सिंहाचा वाटा म्हणतात, तो आमचे त्यावेळेचे आमदार आणि आता पण आहेत दीपकभाई केसरकर यांचा सिंहाचा वाटा होता. खालीपासून ते वरतीपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आणि त्यांच्या या सहकार्याने आम्हाला परमिशन भेटलं, पूर्ण परमिशन. ते एक पॉईंट माझा राहिला होता. First and foremost, we are very thankful to God for the gift of this cathedral. As the fathers have said, it's a fruit of immense and very hard work for almost, as Father Millet has said, 5 years, and they have really toiled hard together with the people. So we are thankful to God for blessing us with the gift of this new cathedral. And we look forward that we can relate with all, so that God blesses not only our community but everyone. So through this church, we all be blessed. Thank you, and God